नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया। हे बघा, ब्लाऊज पीसचं कापड मी बाजूला ठेवलं आहे। हे अस्तर आहे, तर अस्तरचं शोल्डर घेतलेलं आहे मी 5.25 इंच, गळा घ्यायचा आहे 2.25 इंच आणि मी 32 साईजसाठी ब्लाऊज तयार करत आहे। तुम्ही कोणत्याही साईजसाठी तयार करू शकता। उंची आहे 14.5 इंच आणि ब्लाऊजच्या गळ्याची उंची घ्यायची आहे 9 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा उंची घेऊ शकता। तर हे बघा, याचा बॉक्स आखून घेतलेला आहे आणि आपण मटका आकार देऊन घेणार आहोत गळ्यासाठी। हे बघा, आपण मटका आकार देऊन घेतलेला आहे। आता हे अस्तर दुसऱ्या बाजूला हे बघा अशा प्रकारे पलटी करून दाबून घ्यायचे, म्हणजे काय होतं दुसऱ्या साईडला पण आकार उमटला जातो आणि तो आकार आपण आखून घ्यायचा आहे नंतर ना। हे बघा अशा प्रकारे। आता हे ब्लाऊज पीसचे कापड पातळ असल्यामुळे आपण वरच्या बाजूला ठेवून देत आहे। हे बघा, पातळ असल्यामुळे आपल्याला आकार दिसून येत आहे अस्तरवरचा आणि याला आपण टाचण्या लावून घ्यायचे। हे बघा, आणि जर पातळ नसतं तर आपण खालच्या बाजूला आपण अस्तर ब्लाऊज पीसचं कापड ठेवतो। आता गळ्याबरोबर शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, व्यवस्थित अशी गळ्याच्या आकाराबरोबर आपण शिलाई घालून घ्यायची आहे। आता टाचण्या काढून घ्यायचेत आणि गळा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा आपण गळा आतल्या बाजूने कट करून घ्यायचा आहे। गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत आणि आपण दिलेली शिलाई कट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। हे बघा, छोटे छोटे आपण कट देऊन घ्यायचेत। आता हे बघा, अस्तर हे शिलाई आतल्या बाजूला ठेवायची ना अस्तरवर। हे बघा अशा प्रकारे दाबटीप घालून घ्यायची। याने काय होतं, जरी आपण कॅनव्हास नाही वापरलं ब्लाऊजला तरी पण फिनिशिंगला गळा व्यवस्थित आणि छान येतो। हे बघा, पूर्ण अस्तरवर आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घेणार आहोत। हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे अस्तरवर आणि हे बघा व्यवस्थित गळा सरळ करून व्यवस्थित गळा असा करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आपण व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित संपूर्ण आपण गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आपली गळ्याला शिलाई घालून झालेली आहे। आता काय करायचं, अस्तर बरोबर चारी बाजूने पॅक करून घ्यायचं आहे, शिलाई घालून घ्यायची आहे पाठीच्या भागाला। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी चारी बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची आहे। आपण शिलाई घालून घेतलेली आहे हे बघा चारी बाजूनी। आता अस्तर बरोबर राहिलेले ब्लाऊज पीसचे कापड जास्तीचे कट करून घ्यायचे। हे बघा, आपण कट करून घेतलेला आहे पूर्ण कापड। आता एक पट्टी घ्यायची, पट्टीला दुमड थोडीशी घालून त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा, शिलाई घालून घेतलेली आहे। आता टक्स घालून घ्यायचे। हे बघा, 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहेत आणि टक्ससाठी टिक करून आपण याला टक्स घालून घेऊया पाठीच्या भागाला। हे बघा, आपण अशा प्रकारे व्यवस्थित असे टक्स घालून घेऊया। आता पट्टी आपण पाठीच्या भागाला बसवून घेऊया। हे बघा, आता अशा प्रकारे पट्टी पूर्ण बसवून घ्यायची आहे पाठीच्या भागाला। हे बघा, पट्टी बसवून झालेली आहे। नंतर पट्टीवर आपण दाब शिलाई घालून घ्यायची। हे बघा, पूर्ण दाब शिलाई घालून घ्यायची आणि आतल्या बाजूला पट्टी दुमड घालून हे बघा त्याला शिलाई घालून घ्यायची। तुम्ही हात शिलाई पण घालू शकता, पण मी शिलाई घातलेली आहे। आता हे बघा, 3.5 इंचचा असा उभे आणि आडवे 3.5 इंच असा मी चौकोन करून घेतलेले आहेत तुकडे आणि ते बघा अशा प्रकारे घडी घालून त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, पहिल्यांदा विरुद्ध टोकाला, नंतर ती दुमड घालून नंतर हे बघा अशा प्रकारे आपण सगळे तुकडे त्याला शिलाई घालून घ्यायची आहे तुकड्यांना। हे बघा, आपण सगळ्या तुकड्यांना शिलाई घालून घेतले, ते कट करून घ्यायचे आपण सुट्ट करून आणि जास्तीचं जे कापड होत आहे बाजूला आलेलं ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय। हे बघा, आपण व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि सुईमध्ये दोरावून हे बघा अशा प्रकारे आपण हात शिलाई जशी करतो तशा प्रकारे हे बघा याच्या पाकळ्या करून घ्यायच्यात। आपण सगळ्या पाकळ्या आपण ओवून घ्यायच्यात। हे बघा, सगळ्या पाकळ्या ओवून घेतल्या आहेत। आता त्या हे बघा ओढून अशा प्रकारे आपण फूल तयार करायचं त्याचं।
आणि ते पॅक करून घ्यायचे. हे बघा मागच्या बाजूने व्यवस्थित असं फुल तयार करून ते पाठीमागच्या बाजूने पॅक करून घ्यायचे. हे बघा आपण पॅक करून घेतलेलं आहे फुल. आता ब्लाऊजच्या गळ्याला आपण लेस लावून घेणार आहोत आकाराबरोबर. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आपण लेस लावून घ्यायची गळ्याला पूर्ण. हे बघा आपण लेस लावून घेतलेली आहे गळ्याला पूर्ण. आणि आता काय करायचंय, हे बघा एक नॉट घ्यायचे आणि 2 चौकोनी तुकडे घ्यायचेत आणि याचं दोन्ही बाजूला छोटे छोटे लटकन बनवून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे. आणि ते जास्तीचं कापड आहे ते आपण कट करून टाकायचे. हे बघा दोन्ही बाजूला आपण नॉडला लटकन करून घ्यायचेत. हे बघा अशा प्रकारे. आता ब्लाऊजचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे पाठीचा, त्याला टिक करून घ्यायची आहे. आणि हे बघा अशा प्रकारे नॉडला हे बघा अशा प्रकारे नॉड ठेवून द्यायचे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची. तुम्ही सुई दोऱ्याने पण पॅक करू शकता. हे बघा मी शिलाई घालून घेतलेली आहे, तुम्ही सुई दोऱ्याने पण ते पॅक करून घेऊ शकता. आता ह्याच्यावर हे फूल ठेवून बघा ह्या फुलाला आपण शो बटन बसून घेणार आहोत दोऱ्याने, सुई दोऱ्याने. हे बघा पॅक करून घ्यायचं याच्यात बटन घालून. हे बघा हे शो बटन आहे ते आपण बसून घेऊया आणि ते आपण पॅक करून घेऊया. आणि हे बघा ह्या नॉडवर अशा प्रकारे मधोमध ठेवून पॅक करून घ्यायचे व्यवस्थित असं. हे बघा सर्व बाजूने आपण पॅक करून घ्यायचं. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. तर आपल्या चॅनलवर आपण खूप साऱ्या छान छान डिझाईन पाहणार आहोत, त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा. हे बघा खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. धन्यवाद.